नमस्कार. आज आपण एक अतिशय साधी आणि सोपी अशी भाजीची एक रेसिपी पाहणार आहोत. तर यासाठी आपण तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्यात नेहमीच आपलं फोडणीचं जे साहित्य आहे, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि त्याचसोबत बारीक कापलेला कांदा आपण टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर कांदा थोडा परतवून आपण लसूण आणि अद्रक याची पेस्टसुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही चांगली आपल्याला परतवून घ्यायची आहे. लसूण अद्रकचा जो कच्चेपणा आहे तर तो कमी होईपर्यंत आपल्याला ते परतवायचं आहे. आणि अगदी बेसिक असे जे आपले ड्राय मसाले आहेत, ड्राय इंग्रेडियंट्स आहेत, तर ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. अगदी हळद, तिखट आणि धने पावडर. तर या ठिकाणी मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की ही भाजी जर आपण थोडी कमी तिखट केली, तिखटाचं प्रमाण जर कमी केलं, तर ही अतिशय छान अशी ही भाजी लागते. आणि कांदे पण आपण या ठिकाणी भरपूर टाकायचे आहेत. तर ह्या ज्या चवळीच्या शेंगा आहेत त्याला इंग्रजीमध्ये ग्रीन लॉंग बीन्स असं सुद्धा म्हणतात. तर ह्या शेंगा घ्यायच्या, स्वच्छ धुवून आणि त्यानंतर तोडायच्या आणि ह्या जी भाजी आहे यामध्ये घालून घ्यायची. तर ही आपल्याला अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे. तर यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे, प्रथिनं आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत. तर त्यामुळे नेहमीच्या आहारात आपण ह्या भाजीचा समावेश केला पाहिजे. आणि ही जास्तीत जास्त सुक्या भाजीचा प्रकार म्हणून केला जातो. तर अतिशय लवकर ही भाजी शिजते, खूप पाणी वगैरे याला लागत नाही. तर अगदी तेलाच्या ज्या फोडणीमध्ये आपण ह्या शेंगा परतवायच्या आणि छान वाफेवर त्याला होऊ द्यायच्या आणि थोडी म्हणजे 1-2 चमचे पाणी आपल्याला आवश्यक वाटलं तर आपण या ठिकाणी ते टाकू शकतो. आणि ह्या ज्या शेंगा थोड्या जर जरड झाल्या किंवा परिपक्व झाल्या तर यातले जे हिरवे दाणे असतात तर हे काढूनसुद्धा याची भाजी केली जाते. तर हे भाजी जी आहे फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्याचसोबत वजन नियंत्रित ठेवण्यास आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ह्या भाजीची मदत होत असते. तर ही भाजी या ठिकाणी आपली थोडीशी अगदी शिजायची राहिलेली आहे. मी या ठिकाणी मीठ आणि त्यानंतर कसुरी मेथीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे. कसुरी मेथीमुळे अगदी सुंदर चव ह्या भाजीची लागते. अगदी आपल्याला वाटत असेल तर अगदी चिमूटभर तुम्ही गरम मसालासुद्धा या भाजीमध्ये टाकू शकता. पण ओरिजिनल जी भाजीची चव असते तर ती आपण म्हणजे मारायची नसते जास्त मसाले वापरून. त्यामुळे मी अगदी कमीत कमी ते मसाले त्यामध्ये वापरते आणि अतिशय सुंदर चवीला अशी ही भाजी होते. वरण भात, भाजी आणि पोळीसोबतसुद्धा ही भाजी खाल्ली जाते. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला अगदी लवकरात लवकर मिळेल. तर नक्की ही भाजी घरी करून पहा आणि खाऊन बघा. धन्यवाद.